हाय हॅलो नमस्कार सर्वांना. बघा ना, आज तनिषा शाळेतून घरी आली आहे तरी पण माझी कामं आवरलेली नाही आहेत. हा बेड पण अजून तसाच पडलाय. होतं ना असं कधी कधी, तुमच्यासोबतही होत असेल. चला, हिच्यासोबत खेळून तर मी फ्रेश झाली आणि फटाफट कामांना सुरुवात केली. अगोदर बेड आवरून घेतला, झाडू मारायचा होता तोही मारून घेतला आणि फरची पुसायची राहिली होती तीही पुसायला घेतली, कारण पुढची कामं वाटच पाहत होती. ही जी रॅक आहे ना, ती 4-5 दिवसापासून मला पुसायची होती, पण मुहूर्त काही लागतच नव्हता. शेवटी आज तिचा मुहूर्त लावूनच घेतला आणि आता ही साफ केली आहे म्हटल्यावर हिच्यावर पण एक हात मारूनच घेतला. काल जे पीठ दळून आणलं होतं ते डब्यात भरायचं होतं, तेही भरून घेतलं आणि तनिषाला थोडासा कफ झालाय म्हणून गरम पाणी करून देते तर तेही करून घेतलं. त्याच्यानंतर मग माझ्यासाठी चहा ठेवला, कारण सकाळ संध्याकाळचा चहा हा झालाच पाहिजे. बघा ना, किती सारी छोटी मोठी कामं असतात ना आपल्याला, जी कुणाला दिसतच नाहीत. संध्याकाळी खेळून आल्याच्या नंतर आम्हाला परत भूक लागली होती. मग असं सूप बनवून दिलं गरमागरम, तेवढंच गळ्यालाही शेक. आणि रात्रीच्या जेवणात मस्त असं पिठलं आणि भाकरी बनवली होती. सकाळची पोळी उरली होती, तनिषाला कोरके खायचे होते म्हणून कोरके करून दिले. आणि सकाळच्या भाजीचा असा चिला बनवला होता. त्याच्यानंतर दुपारी आमचं एक पार्सल आलेलं होतं, ऑनलाईन मागवलेलं होतं गीझर, त्याचंच अनपॅकिंग आम्ही करत होतो. असाच होता आजचा धावपळीचा दिवस. चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये. बाय.